धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी श्री साई सेवा मित्र मंडळ काजूपाडा पाईपलाईन कुर्ला नागरिक बँक समोर आज ह्या मंडळाने या ठिकाणी नवरात्री उत्सव निमित्ताने या ठिकाणी डबलवारी भजनाचा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने मी स्वतः सुयश मुरारी कारणे श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ मुंबई आणि त्याचप्रमाणे आज मला पकवाज साथ करतायत ते सुप्रसिद्ध पकवाजवादक विनोद मांडवकर आणि तबला साथ करतायत ते सुप्रसिद्ध तबलावादक मिलिंदजी माळकर आणि त्याचप्रमाणे आज ह्या डबलबारी सामन्यासाठी मला जे बुवा लाभलेले आहेत सुप्रसिद्ध बुवा सुशांतजी जोडी गाव कातवड देवगड आणि त्यांना पकवाज साथ करतायत ते तुषारजी शिंदे आणि त्याचप्रमाणे ओंकार लपके आमचे भजन मंडळी तसेच त्यांचे भजन मंडळींचे आभार मानत त्यांच्या जीवनचे आभार मानत पकवाज वादक तबला वादक सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. अवघ्या जगतात सारात दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन विद्येचा राज्यदेव सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती महाराजांना मानाच्या मुद्रा करून आजच्या 2020 डबलबारी जगदीश सामन्याच्या भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी सुशांत तावडे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे पकवाज वादक यांसाठी 40 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे मोहन परब यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. जसं धडे जोर केलास तसं धडे तुमका जोर करूचवा. लक्षात ठेवा. पेटावता तर बघताय मी काय तर हा पेटवतले ता काय तुम्ही ह्या करू नको आणि तो तसं घबरावाचो नाही तो पेटव काय पुढे कमी पडायचो नाही हा. पण खरं आज सुंदर भजन आहे. आज ध्रुवास गुरुवा आणि अभिषेक शिरसाट गुरुवांचे तुमचं भजन ऐकल्याच्या नंतर या ठिकाणी भास होतो की तेच गात आहेत आणि आज देवगड तालुक्यामध्ये एक चांगलं भजन लक्षात घ्या चांगलं भजन करणारा बुवा म्हणून आज तुमचं नाव आहे. बरोबर आहे की नाही. आज डबलबारी बरेच जण करतात भजन नुसतं करतात चांगला भजन सांगतात कारण तुम्ही चांगलं परिस्थिती खूप बिकट आणि आज परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आणि आज भजनाचे पहिले जसे बुवांनी केले तसंच आज नवोदित पिढी पण ह्या भजनाचे आज शास्त्रयुक्त गायन चांगल्या प्रकारे आज नवोदित बुवा तयार होत आहेत आणि ही आपल्या कोकणची देणगी आहे आणि ही कधी कमी पडणार नाही. लक्षात ठेवा. आणि सुंदर बुवा भजन आहे तुमचं त्या ठिकाणी मानेर काहीतरी इफेक्ट आहे ह्या तरी आज साऊंडवाल्यांचे खूप खूप आभार आहे. पण तुम्हाला आज खरं सांगतो बुवांनी सांगितलं तसं आज साऊंड असता तर खूप मजा आली असती ह्या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम अशी ह्या झालेली की जोडी बघल्याच्या नंतर लोक चॅट पडलेली होती की बाबा हे काहीतरी होताला म्हणजे चांगला भजन होताला चांगले दोघं जण अशी काही नाही काही बॅनर विनर पाडावं होते मी आपले वाचून सोडित होते हा. त्याच्यामुळे खरं आज जोडीच तशी होती पण आज साऊंडमुळे ह्या लपडा ह्या तरी परवडला. पण ह्याच्या गेल्या वर्षाची ना माका आठवता दिव्यामध्ये माका उतरण स्टेज वरसून जाऊन त्या करूचा लागला पण बारी काय झाली नाही. फटा सांग नाही सुरुवात मी केलंय आणि सुरुवात केलंय प्रार्थना नुसतं आलाप मारलंय सुसवागतम आणि मशीनवर गेलंय सगळं करून वर इलंय यमनराग आलाप मारलंय प्रार्थनेचं मशीनच जळाली म्हणजे किती आवाजात ताकद जाती हा. याच ठिकाणी सुप्रसिद्ध बुवा हरियाण बुवांचे या ठिकाणी शिष्य राकेश मिसाळ बुवा आलेले आहेत. त्याचप्रमाणे या मंडळाचे
अध्यक्ष हरीश भांदिरगे, तसेच उपाध्यक्ष दिनेश कानाडे, कार्याध्यक्ष मधुकर खैरनार, सेक्रेटरी राजेंद्र मिश्रा, उपसेक्रेटरी शेखर गुदळे, खजिनदार मनोज कदम आणि उपखजिनदार किरण कानाडे, तसेच उत्सव समिती या सर्वांची या ठिकाणी बुवांनी नावं घेतलेली आहेत. आणि मी या ठिकाणी वेळ करत नाही, कारण तुमका लागलेली आज ह्याची साला कशी काढतोय ती, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. कारण भजन भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा म्हणजे भजन आहे. आणि हे भजन काहीतरी करून आज हिंदू संस्कृती आपली कमी पडत चालली आहे आणि ते टिकवण्याचं काम आमच्यासारखे कोकणातील हे नवोदित कलाकार, जुने कलाकार करत आले. तसंच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हा आमच्याशी कायम असू दे. पैसे पैसे एका देवा, कारण बिचारो देवगड असतो निललो हा आणि त्या खर्च माका माहिती आहे. हा एका देवा पैसो पैसो देवा माका तसं काय नाही मिळाले तरी हरकत नाही, पण बुवा का आमच्या ह्याच्यापेक्षा डबल गावात ही ह्या अंबे मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि ह्या भजनात सुरुवात करते. धन्यवाद. मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक झंका, मज द्यावे एक झंका तुझ, मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता. टाळ बोले चिपळ्या नाच माझ्या संघ, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ, देवाजींच्या दारी आज रंगला भंग, देवाजींच्या दारी आज रंगला भंग, देवाजींच्या दारी आज रंगला भंग. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश.
या ठिकाणी जयेश परब यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. कडकडीत वाय जरा थांबा, ह्या सुरुवात भजन करून घेतोय. हा, ओम नमोजी गजवदना, ओम नमोजी गजवदना, गणराया गौरी नंदना, गणराया गौरी नंदना, विघ्नेशा भवभय हरणा, विघ्नेशा भवभय हरणा, नमन माझे साष्टांगी, नमन माझे साष्टांगी, नंतर नमिली सरस्वती, नंतर नमिनी सरस्वती, जगन्माता भगवती, जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी वीणावती, ब्रह्मकुमारी लीलावती, विद्याधात्री विश्वाची, विद्याधात्री विश्वाची, नमन तैसे गुरुवर्या, नमन तैसे गुरुवर्या, सुख निधान सद्गुरुराया, सुखनिदान सद्गुरुराया, स्मरुनी त्या पवित्र पाया, स्मरणीया पवित्र पाया, चित्त शुद्धी झाली, चित्तशुद्धी झाली, पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ, श्री गुरुदेव, विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन, रामदेवता श्रीलिंगेश्वर, सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण, श्री वेताळ, आई भवानी, आई भराडी, हरि हर, श्री स्वामी समर्थांचा, श्री ब्राह्मण देवा तुझा, सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य सुशील गोटनकर, सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य चंद्रकांत देसाई,
सुशांत तावडे ह्यांच्याकडून पुनश्च एकदा आमचे पक्वाजोदक विनोद मांडवकर यांच्यासाठी हे बहुमूल्य पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे भजन क्षेत्रातील उद्याचे भविष्य बुवा सुयश कारानी आणि सुशांत जोईल ह्यांच आमचे आज कृपाळ बुवा. आज सांगायचं महत्व म्हणजे चंद्रकांत कदम बुवा, त्याच्यानंतर दीपक चव्हाण बुवा आणि त्यानंतर सुशील गोटनकर बुवांकडे आता शिकतायत. वय वर्ष 55, कोटक महिंद्रा बँक मध्ये मोठ्या पोस्टवर कामाला आहेत. आणि आज मोठं भाग्य आहे की आज त्यांच्यासारखी माणसं आम्हाला भेटली आहेत आणि त्यांच्याकडून तुझ्यासाठी 101 रुपयांचा आणि माझ्यासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी श्रीराम जोईल लखन MK स्पोर्ट यांच्याकडून हे माझ्यासाठी 51 रुपयांचा पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि बुवा बाकी प्रवास कसं काय व्यवस्थित ना? काय बरोबर ना? गावसून येलो ते काही विचारू नको, चाय पाणी सगळं विचारू काय ना? घेऊन जातोय ख जेवण नाका माका वाटलं बाहेर काही घेऊन जा म्हणून सांगतो. हा नाही ना, मी घेऊन जायचं. पण तुमची जी फोड केल्यान ना तुमच्या नावासाठी ठीक होती ती फोड. हा पण त्याच्या नावात केल्यान त्यांना फोड म्हणजे पैसे तुमच्याकडनं घेतले. लक्षात ठेवा. नाही ना, त्यांना काय केलंय सुशांत म्हणतात सु म्हणजे असं ह्या सांगण्या काय हा तलवारीचा, पण ती तुमच्या नावात ठीक होती. पैसे त्याला तुमच्याकडनं घेतले, फोड मात्र आपल्या नावाची सांगले. विषय लक्षात येलो. दुसरा तो बोलता बोलता काय बोललो माहिता? आज बघ ऋषिकेश मेस्त्री आज युट्यूब चॅनल वाले आलेले आहेत आणि 2 युट्यूब चॅनल दिसतात. ते त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. दुसरा तो बोलता बोलता काय बोललो, ऋषी माका सांग तू उद्योग धंद्यासाठी करत काय रे यार? हा तू काय ह्याच्यात 4 पैसे तरी सुटतात का? ते अलिबाग पर्यंत तो पोरगो बाईक घेऊन, सावंतवाडी पर्यंत बाईक घेऊन जाता तो गणपती. हा उगाच उगाच आहे ना. माका सांग काय भेटतला त्याच्यात? 800 रुपयाचं पेट्रोल गेला तर त्याला काय भेटतला? माका सांग गावापर्यंत गेलो तो रात्र रात्र डोळे फोडून गए ते येगळे. हा आता तू या पैशासाठी उद्योग धंद्यासाठी भजन करत मग आवड बरोबर आहे की नाही? आज त्याला तशी आवड आहे म्हणून आज कोणताही युट्यूब चॅनल वाला तर आवड आणि आवड बघून आपल्यासाठी आपलं प्रेम बघून या ठिकाणी येत असतो. म्हणून एकदा जोरदार टाळ्या म्हणतो. पूर्ण ऋषी तू तीच फक्त याच्याकडे फक्त कधीतरी पण काय सुंदर भजन बुवांनी सादरीकरण केलेले आहे. आणि त्या रीतीने या ठिकाणी भजन ह्या नावाने भजन सुरुवात करतो. रूपावलीच्या माध्यमातून हमखास बोलणार असं काय नाही. मी माझी पद्धत आहे का समोरचं जसं चालणार तसं आपण चालणार. आज तुमचं गायन सुंदर आहे तसं विषय काय नाही. माका माहिती ही बाईली अशी हडेतडे काही पसराची नाही. एक लिंक लागली ना का ती पसराची नाही बारी बरोबर आहे. तसा आज नगरसेवक आहेत या ठिकाणी, नगरसेवक टाईप या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे देखील एकदा जोरस टाळ्यांच्या स्वागतामध्ये ही बारी ना अशी लिंक सोडून काही जाऊची नाही एवढी खात्री आहे बरोबर आहे की नाही? आज तुझं देखील गायन तुझे देखील या देवगड तालुक्यामध्ये तुमचे नंबर आलेले आहेत भजन स्पर्धेतून बरोबर आहे ना? आम्ही थोडे प्रयत्न करतो, काहीतरी मानवर करतो, प्रयत्न करतो. असे काय करून पंडित नाही आम्ही तुमच्या इतके तर भलेच मा बरोबर ना? कारण आज खरं मी फॅन आहे तुझं बरोबर आहे ना? कारण तू जसं माझं फॅन असणार तसं आपण दुर्वास गुरुबुवांचं फॅन आहे. आज दुर्वास गुरुबुवा म्हटल्याच्या नंतर माका कायम त्या माणसाचं एक वाक्य असतं लक्षात ठेवा. आज तुम्ही नवोदित कलाकार ही बारी दुर्वास गुरुबुवांका पण फोन गेलेलो होतो या बारीची. त्याच्यानंतर बऱ्याच बुवांका गेलो आणि मग तुझ्याकडे गेलो होतो. पण आज दुर्वास गुरु बुवा मला सांगत असतात की नवोदित कलाकारांनी तरी कुठेतरी भरकटू नका. आज गजर असेल तुम्हाला बोलायची काय गरज नाही. एखादा मुद्दा घ्या, एखादा काहीतरी चांगला विषय घ्या आणि त्या विषयावर तुका चांगले नाही असतात बरोबर आहे ना? आज अभिषेक शिरसाट बुवा कितीही काही असू दे पण माणूस
म्हणून आज अभिषेक शिरसाट बुवा आज तुमच्या रियान बुवांच्या लाईनीमध्ये मी जर मानत असेल तर अभिषेक शिरसाट बुवा माणूस म्हणून किंवा किरण शिद्रुक बुवा, गणेश जांभळे बुवा हे माणूस म्हणून खूप सच्चा माणूस म्हणून जगतात, किती काही असू दे. म्हणून आज हरियान बुवांचे अनेक शिष्य आहेत आणि ह्या देखील घडतील. आपण त्यांचे इतके तर आपण मुळीच नाही, पण आपण काहीतरी मानवर करूचो प्रयत्न करतो. आणि तुझ्यासारखे तर खरोखर आज तुझं गायन खूप सुंदर आहे. आपल्या मी पहिल्यापासून तुझं फायन आहे, बरोबर आहे. पण ही आज जोडी पहिलीच बारी आहे ही आमच्या दोघांची, पण ह्या जोडी ही अशीच कायम राहतली ह्या लक्षात ठेव. तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर डालूं, तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, ओ जी भाई हो गई मैं, तेरी दीवानी मृगनयना रसिक मोहिनी सारे ग म प धा नि सा सारे मंत्र मध्य अनताल मंत्र मंत्र अनताल घरातून उठले स्वर संकार फुलातून दरवळला गाभार मयुरे शहावनी प्रकटला आवळला अंधार. सारे ग म प ध नि
भवानी जय जय दुर्गे भवानी 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 भवानी ससनी धनी पप ससनी धनी पप पनी पनी पप पप रे सनी जय जय दुर्गे भवानी भवानी जय जय दुर्गे भवानी भवानी जय जय दुर्गे भवानी भवानी ससनी धनी पप ससनी धनी पप पनी पनी पप रे जय जय दुर्गे भवानी भवानी जय जय दुर्गे भवानी 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 जगत मोहिनी असुर मर्दिनी जगत मोहिनी असुर मर्दिनी जगत मोहिनी असुर मर्दिनी जगत मोहिनी असुर मर्दिनी नाविरमलो निशिदिनी नाविरमलो निशिदिनी नाविरमलो निशिदिनी नाविरमलो निशिदिनी भवानी भवानी जय जय दुर्गे भवानी जगतारिणी दुःखहारिणी जगतारिणी दुःखहारिणी जगतारिणी दुःखहारिणी जगतारिणी दुःखहारिणी जगतारिणी दुःखहारिणी जगतारिणी दुःखहारिणी
या ठिकाणी आमचे गुरुबंधू श्यामसुंदर सावंतबुवा यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बराच जमा केलं रे. या ठिकाणी शरद नाईक यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. प्रकाश परब यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि तसेच आमचे पकवाज वादक तबला वादक यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. सुशांत यांच्याकडून माझ्यासाठी हे 501 रुपये आणि तसेच विनोद मांडवकर यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. गडबड नाही ना काय केलं तुझ्याकडनं? अरे या ठिकाणी श्यामसुंदर सावंतबुवा यांच्याकडून आमच्या कोरससाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करावा. त्याचप्रमाणे शिवा सगुन परब यांच्या स्मरणार्थ किरवडे कुडाळ यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू या ठिकाणी निलेश सावंतबुवा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी गणेश पांचाळ बुवा यांचे सुप्रसिद्ध शिष्य यांचे सुप्रसिद्ध बुवा कृष्णा शिरसाड बुवा या ठिकाणी आलेले, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. बुवा ही बारी आज नवरात्रीचं सण झालं म्हणून, नाहीतर खैला मधल्या वाराक असती ना तर नक्की भरणार होती ही बारी, लक्षात ठेवा. आणि ह्या जोडीवर आता लागली समजा तर बरेच जण टपलेले आहेत. हा खरा ना, बरेच जण टपलेले आहेत. हा आणि काय खय गेले, खय त्या शाळेत खय गेलो म्हणून सांगल्यान ना, काय अफळा मोजूक सांगल्यान ना माका हो असं शाळेत जाम हुशार. शाळेत गेलो ना थोडे कातवनातल्या ग्रामपंचायतीतल्या शाळेत लहानपणापासून असंच हे पहिल्यापासून खोडियारो वर्गमित्र ना माझं. बरोबर. हा असंच शाळेत जायचो कायम. शाळेत गेलो का त्याचं लास्ट बेंच कायम ठरलेलो होतो आणि त्या लास्टच्या बेंचला गेल्याच्या नंतर तो कायम त्या ग्रिल मधून बाहेर बघित राहतो. आता कोणाक बघित सांगतोय तू का कायम म्हणजे लास्टला बसलो का आपलं ग्रिल मधून बाहेर बघित कोंबड्या कवाड घालता की नाही. मॅडम इले एका एक दिवशी असो धोपटलेनी आणि विचारू लागले, सुशांत तू काय बघतोस दररोज, तुझा अभ्यासात लक्ष नाही. बरोबर तुझा बरोबर आहे मुद्दो. पण आज तुमका बोलायचं नाही सुशांत हो या समजान झाला. बरोबर की नाही. तुम्ही फक्त हय उभेच राहा बस. त्याच्या टायमिंगला उभे राहलास हय उभे राहा बस. शाळेत मॅडमनी धोपटल्यानी परीक्षेत म्हणता येऊन नापास झालो. काय चालला काय तू शाळेत येतस दररोज, शाळेत मात्र दररोज जाय पण कायम बाहेर त्या कोंबडी कवाड घालता की नाही तर बघित. अरे तर मॅडम बोलतात ह्याच्यामध्ये नवल काय, ह्याच्यामध्ये कवाड घालता कोंबडी ती अंडा घालतली, ह्याच्यामध्ये नवल काय तो सांगता तुम्ही घालून दाखवा. असो म्हणजे कायम पोचलेलो होतो शाळेत ना माझा काढल्या म्हणून त्याचा आता काढूचा लागतं.
पण खरं आज भजन आणि ह्या भजनाच्या माध्यमातून बुवांचं चांगलं नाव, आज त्यांचे 9 दिवस बोलत, पुढच्या वर्षी 9 दुने 18 दिवस बोलत होते. 9 महिने जसे असतात तसे 9 दिवस. माका बघ, माका सांगता तो बघलास की नाही, तुझा वय काय 25, आधी तू मग मी. लक्षात घ्या, तशी लग्न जुळतात म्हणून लोक भियातात. आज विनोद मांडवकर सुंदर पकवाज वजन आज तुमच्याकडे देखील आज गेल्या वर्षीच्या सलग 5 स्पर्धांमध्ये मुंबईमध्ये नॉनस्टॉप मध्ये पकवाजचा बहुमान मिळवलेला आहे त्यांनी. तर सावण बिवण गावलं ना तर तो चांगलं, म्हणजे आपण जसे पेवतो तसे तो पेवता, पण वाय जसा झाला ना का तो मग फडान राहता तो. बाकी आधी तुझा मग माझा, आधी लग्नात तुझ्या बोलवतलस, देवगडात येतलंय मी आता. करत कधी ह्या वर्षी का पुढच्या वर्षी? नाही अजून होय ना. ह्याच वर्षी सांगतोय, त्याच मध्ये 2 महिने आता दिवाळीत मुहूर्त चांगले लावून टाकी ना, काय आहे त्याच्यात. खूप सुंदर भजन आहे, पण आज या भजनामध्ये जर कोणी अहंकार केला तर तो कधी चालणार नाही. लक्षात ठेवा, आज अहंकार ही अशी गोष्ट आहे ती कधीही चालणार नाही. म्हणून आज तुम्हाला देखील खूप पुढील शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी, आणि या ठिकाणी रुबावलीला सुरुवात करतो. बाकी आज दृष्टिकोन हा भजनाचा बदललेला आहे, आणि हा दृष्टिकोन आज नवोदित कलाकार चालवत आहेत आणि जुने देखील चालवत आहेत. बरोबर आहे की नाही? पहिल्यांदा पारंपरिक बाऱ्या बुवांनी सांगितलं, आज चंद्रकांत कदंब बुवांची आठवण करून दिली, गुरुदास आमचे कैलासवासी परशुराम पांचाळ बुवांची आठवण करून दिली, विलास पाटील बुवांनी आठवण करून दिली, आणि ही अशी रत्न कैलासवासी काशीराम परम बुवा, कैलासवासी जयराम गाडीगावकर बुवा यांची आठवण करून दिली. आणि ही त्यांनी जपलेली संस्कृती आज आपल्यासारखे नवोदित कलाकार चालवते. आज भजन लोकांका तुम्ही सांगला गजरापर्यंत बारी इली का चललो बाबल्या खय बारिया, बाबल्या खय बारिया, पण तसा न करता आज आपल्या तेवढी कॅपॅसिटी आज आपण भारुडापर्यंत बारी सांगू शकतो. लक्षात ठेवा, भारुड देखील या भजनात आज 2020च्या माध्यमातून भारुड आम्ही सांगतो. लक्षात, आज पारंपरिक असू दे 2020 असू दे, पण भारुड सांगण्याची पण आपल्याकडे ताकद आहे, आणि एवढा आपण केलेला तर कधी कमी पडणार नाही. आज मंडळी बघ, अशी माझी पहिल्या बारी एक मंडळी होती, 2 टेम्पो बुलेरो पिकअप. आता शिवाय आज जरा भरपूरच येईल. भियानी म्हणायला लागले सुशांत होईलच जाम खतरनाक आता सध्या त्याचा थडे वारा, त्याच्याबरोबर सुयश शवाय जरा जोडी एक जाऊ खाया, आता तो काय करीत ना सांगा शकणार नाही, म्हणून तुका भिया नाही वाटत. समजला ना? त्याच्यामुळे आज भुवा ह्या भजन हा कायम टिकणार आहे. आज बोलणं चालणं जोक मस्ती होतच राहणार, आणि तुमका देखील माहिती आहे सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. वाईस थांब घेतोय जरा. त्या ठिकाणी बुवानी देखील शिवाजी महाराजांची आठवण करून दिली. आज बघा, फुलांचा इतिहास हा काळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास हा चांदण्याने लिहिला, आणि आजही आम्ही अभिमानाने सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त महाराजांनी लिहिला, फक्त महाराजांनी लिहिला, फक्त महाराजांनी. बघा, आज गाणी म्हटली जातात, पण आज जशी देव आज आपले अंबे माता आहे, आपले गणराय आहेत, आपण जशी त्यांची आरती करतो तशी आज देवांची जशी आरती करतो तशी आपल्या महाराजाची देखील आरती आहे. बरोबर आहे ना? पण ती कोण म्हणत नाही. आमच्या गुरुजींनी हा म्हणण्याचा प्रयत्न केला ह्या डबलबारीच्या माध्यमातून. कोणाक माहितीच नाही ही महाराजांची आरती आहे. बरोबर आहे ना? आरती हा माहिती आहे, पण काय ह्या कोणाक माहिती नाही, आणि आमच्या गुरुजींनी प्रयत्न केला तसा आम्ही प्रयत्न करतोय. या ठिकाणी कैलासवासी रुपेश जोईल यांच्या स्मरणार्थक हे 50 रुपयांचं पारितोषिक आलंय MK स्पोर्ट. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला शेवट या महाराजांचा जय जयकाराने करायचा आहे. बघा,
जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया सायानंद शरणार्या ताराया जय देव सायानंद शरणार्या आर्यांच्या देशावर भेक्षांचा घाला आला आला सावध हो शिवभूपाळा सदकरता भूमाताने तुझ हा केला करुणारव भेदुनि तव हृदयन का केला जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया सायानंद शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या या घरी भीमतटीच्या तट्टानाया भीमतटीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी बाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विधिनामा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जते सह्याद्रीचा सिंह गर्जतो गरीब दुनियाला दरी दरीतून नाद कुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलप्रताप सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत विराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी या मंडळाकडनं हे 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय महेश जोईल यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. ढोलकी ठेव ढोलकी. या ठिकाणी पाताडे सर माळगाव यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक, तसेच आमचे पकवाजवादक विनोद मांडवकर यांच्यासाठी 101 रुपये आणि तबलावादक मिलिंद माळकर यांच्यासाठी 101 रुपये असं 303 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शरद गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 101, विनोद मांडवकर यांसाठी 101 आणि आमचे तबलावादक मिलिंद माळकर यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. कैलासवासी संतोष परब यांच्याकडून पुनश्च एकदा 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. स्वीकार करतो. आभार मानतो. आता काय ना, आता लेवल झाली व्हायचं. हा हो बांगड्याची माळ
लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला आई ग उभी आहे नदीच्या काठाला लखबाई पोतराजा लय भेटीला लखबाई पोतराजा लय भेटीला लखबाई पोतराजा लय भेटीला पूर्ण तो करून तिला घालून पैनन म्हणे तुला मी संभाळीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन काय करावे तुझ्या हरीला काय करावे तुझ्या हरीला बाई शालू माझा बाई शालू माझा रंगाने भिजला तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी बाई ग पिसली माझी बाई ग पिसली माझी बाई ग पिसली माझी बागडी 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 बाई ग पिसली माझी बागडी 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 बाई ग पिसली माझी बागडी 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 जाऊ दे जास्त नको मनीष भाऊ बावकर कुडाळ मराठी भाषेचा अभिजित दर्जा दिला आहे जोरदार केलं भजन अभिनंदन मनीष भाऊ बावकर यांच्याकडून हे 121 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आभार शरद नांदोसकर मालवण आंबेरी यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आभार मानतो या ठिकाणी काका पाताडे यांच्याकडून आमच्या तिघांसाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आभार मानतो बघा हिरवीगार झाडं ही रानात असतात सुंदर फुलं ही बागेत असतात आणि चंद्र सूर्य तारे हे आकाशात राहतात आणि शांत चित्ताने भजन ऐकणारे भजन रसिक हे फक्त ह्या काजू पाड्यामध्येच राहतात म्हणून आज बघा एका नाव सिटी पेटाव काय बोलले नाही ते आपले सुशांत दादा होते सुशांत दादा हो काय गेले ते एटीएम ला गेले एटीएम ला गेले होते
आणू दे वाज जरा पुन्हा ATM ला जाऊन येईपर्यंत तुमचं गजर झालो काही येत नाही हा शिवरंजनी त्याच्यामध्ये बरेच काय काय केलंस औषध आणि भूक त्याच पद्धतीने मी चालतो रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी या ठिकाणी व हा राग बघा राग शुद्ध कल्याण वेगळा आहे माहिती ना बहुत सुकृताची थोडी 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 जोडी सारे ग ध ध प ग ग प सा नि ध ध नि ध ग प ग रे ग रे सा रे ध रे ध
देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय देव कोरून नेई देव कोरून नेई अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी अरे देवरे काठी अरे देवरे काठी अरे देवरे काठी सुकृताची होळी 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 म्हणून विठ्ठली आवळी म्हणून विठ्ठली आवळी विठ्ठली आवळी
या ठिकाणी